47 नंबरचा श्लोक इथून आलोडन करायचं आहे. आत्मानुष्ठाननिष्ठस्य व्यवहार बहिस्थितेः जायते परमानन्दः कश्चिद्योगेन योगिनः. 46 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की पुद्गल द्रव्यचं मूर्खच अभिनंदन करतो आणि म्हणून त्याला कधी सुद्धा चार गतीमध्ये त्याचं सामिप्य सुटत नाही, म्हणजे सतत शरीराबरोबर राहतो आणि जन्ममरण करत राहतो. आणि 47 श्लोकामध्ये काय सांगितलेलं होतं की जो आत्म्याच्या अनुष्ठानामध्ये निष्ठ आहे, जे आत्मसाधनेमध्ये राहतो, व्यवहार बहिस्थिते हे आणि इंद्रिय व्यापारापासून काय आहे तो परावृत्त असलेला योगिनः, म्हणजे अशा त्या योगीला योगेन समाधी योगाने परमानंद जायते, एक अभूतपूर्व परमानंदाची प्राप्ती होते. काय सांगितलं यामध्ये की परमानंद हा स्वाधीन आहे, पराधीन नाही, म्हणून आपल्या आत्म्याशी एकनिष्ठ राहणं आवश्यक आहे, ही प्रेरणा इथं दिली आहे. आणि बाह्य सर्व इंद्रिय वगैरे यांचा व्यापार तो बाहेरचा आहे, त्याच्याशी आपलं काही प्रयोजनच नाही. जे जे सर्व आपल्यापासून भिन्न आहे तर त्यापासून निवृत्ती झालं तर त्याला कशाला डमडम वाजवायचं. म्हणतो की आता मी एवढं त्याग केलं, मी एवढं सोडलं, मी तेवढं सोडलं असं म्हणतो, पण वास्तविक पाहता हे सगळं काय आहे, आपल्यापासून ते दूरच आहे. उलट आपल्याला भीती काय वाटली पाहिजे, मला दुसऱ्याचा मालक बनायचे म्हटलं की भीती वाटली पाहिजे. पण आपल्याला काय वाटतंय, दुसऱ्याचा मालक बनायचं खूप आनंद वाटतो. कसं काय, त्याशिवाय आपण नेता वगैरे व्हायला चाललोय का? म्हणजे निवडणुका ते सगळं कशाने होत आहेत, एवढे सगळे उभे राहिलेले, त्या प्रत्येकाला काय वाटतंय मीच निवडून यावं, म्हणजे प्रत्येकाला कुणाचा मालक व्हायचा आहे, स्वतःचा नाही दुसऱ्याचा मालक व्हायचा. तसं आपल्याला सुद्धा इथं काय वाटतं, धर्मात सुद्धा मी आचार्य व्हावं, मी गुरु व्हावं, पण नाहीच, मला गुरु व्हायचं म्हटलं तरी भीती वाटते. असं वाटलं पाहिजे, म्हणजे मी कोणाचा गुरु नाही, कारण का तर त्याच्यावर मला मालकी गाजवायलाच येत नाही. का मालकी गाजवायला येत नाही, ते परद्रव्य, ते माझ्यापासून अत्यंत भिन्न आहे. सासूला सुद्धा भीती काय वाटते की सून यायची म्हटलं की भीती वाटते. का भीती वाटते, तर त्या सुनेवर मी काही अधिकार गाजवणार नाही म्हणून तिला भीती वाटते. म्हणजे तिने असं वागावं, तसं वागावं, असं करावं, तसं करावं, हे सगळं आलं त्याच्या पाठीमागे, म्हणून ती आधीच घाबरलेली असते की आता कसं होणार, मला तर कोणावर अधिकार दाखवायचा नाही. मग तिला सून आपोआप चांगली मिळते. कशी मिळते, सगळं ऐकणारी. कारण का तर तिला आधीच काय वाटत होतं की नको कुणाच्यावर आपला अधिकार, म्हणून आता तिला सून अशी संयोगात भेटली की न सांगता सगळं काही पटू लागलं, तिला सगळं आपोआप समजून घेऊ लागली. आणि जिला काय वाटतं येऊ द्या आता, ती मग सगळं तिच्यावरच टाकते, म्हणजे आधीच याच्या आधीच अधिकार गाजवायला तयार आहे. आणि मग मी सासू नाही का, मी करणारच तसं तिला बरोबर, अशा विचाराने जी राहते, मग तिला येणारी सून कशी मिळते, त्याच्यापेक्षा जास्त सवय, मग ती आणखी जास्त अधिकार सासूवर दाखवते. म्हणून मला कोणावर मालकी दाखवायची नाही. ह्या शरीरावर तरी आहे का माझी मालकी, ह्या शरीराने इतके वर्ष राहावं आणि जाऊ नये लवकर, आणि जीर्ण होऊ नये, म्हातारं होऊ नये, रोग होऊ नये, असं पुष्कळ आपले भाव आहेत. आणि आपण त्यांनी काय केलं, म्हणजे त्याच्यावर मालकी दाखवली की माझंच शरीर आहे, मग त्याने ऐकायला पाहिजे, पण कुठं ऐकतंय ते. म्हणून मला भीती वाटते. काय वाटलं पाहिजे, आता मला दुसऱ्याला काहीतरी सांगायचंय आणि त्याला सुधारायचंय म्हटलं तर मला भय आहे अंतरंगामध्ये, म्हणजेच काय तर मला दुसऱ्याशी काही प्रयोजन नाही. म्हणून जो आत्म्याशी एकनिष्ठ राहतो तो काय आहे, बाहेर सगळ्या व्यापारापासून निवृत्त होतो, मग त्याला परमानंद काय होतो, सहज प्राप्त होतो. पुढचा श्लोक सांगितला 48 नंबरचा. आनंदो निर्दहत्युद्धम कर्मेंधेन मनारतम न चासो खिद्यते योगी बहिर्दुःखेष्वचेतनः. आनंद म्हणजे अतींद्रिय आनंद,
तो कसा उत्पन्न होतो? आत्मानुभूतीने, म्हणजे शुद्ध उपयोगाने आणि निजध्रुवाच्या आश्रयाने. उद्दम अनारतम कर्म इंधनम, अनादी काळापासून येत असलेल्या कर्मरूपी इंधनाला निर्दहती, जळून भस्मसात करतो. म्हणजे सहज जळून जातं. कारण का तर तो आत्मानुभूतीमध्ये आहे, तर आता दुःख राहणारच नाही त्याच्याजवळ, म्हणून कर्मरूपी इंधन जळून जातं. असो योगी, असा हा योगी बहिर्दुःखेषु अचेतन, बाह्य शारीरिक दुःखामध्ये दगडाप्रमाणे अचेतन असल्यामुळे न खिद्यते, खेद खिन्न होत नाही. काय सांगितलं यामध्ये? बाहेरच्या कुठल्याही विषयामध्ये हा अचेतन आहे म्हणून दुःखी होत नाही. दुःखी कशाने होतं? जेव्हा बाहेरच्या वस्तूचं संवेदन करतो तेव्हा दुःखी होतो. आणि अचेतन राहिलं म्हणजे काय झालं? संवेदन केलं नाही. कासवाची गोष्ट सर्वांना माहिती आहे की कासवाने आपले सगळे अवयव आपल्या पाठी, अगदी कठीण असलेल्या पाठीच्या त्या कवचामध्ये आत घेतले, ओढून खेचून घेतले. तर आता त्याला कोल्हा देखील उलट पुलट केलं तरी मारू शकत नाही. मग तसं आपण सुद्धा काय झालं? बाहेर दुःखाविषयी अचेतन झालं, म्हणजे दगडासारखं झालं. काही काही जण म्हणतात की निर्लज्जच आहे, किती बोललं तर काय फरकच पडत नाही ह्यांच्यावर. म्हणजे त्यांना उत्तर दिलं तर काहीतरी फरक वाटतो, आणि उत्तर नाही दिलं, शांत बसलं की काय वाटतं? काय फरक पडत नाही, दगड आहे. तर उलट दगड होऊनच काय केलं? जास्त फरक पडला. कारण का तर बाहेर सगळ्याविषयी दगड आणि स्वतःविषयी संवेदन, म्हणजे स्वतःचा ज्ञानमय शुद्ध दर्शन, ज्ञान दर्शन स्वरूपी आहे असं वेदन चालू आहे म्हटल्यानंतर तो किती संवेदनशील आहे, स्वतःमध्ये जागरूक आहे. आणि बाहेर मात्र काय कळतच. घंटा वाजली आणि तरी विद्यार्थी आत पोचला नाही वर्गात, कुठं लक्ष होतं त्याचं? खेळायला बाहेर सोडले ना, मग त्या खेळत असताना तिथं त्याचं लक्षच राहिलं नाही घंटेच्या आवाजाकडे. मग त्याला काही कान बहिर आहेत का त्याचे? पण उपयोग नाही तिकडं. खेळात इतका गर्क झालेला. मग तो काय करतो? त्यावेळेस तो शिक्षकाचा मार खातो, वर्गात नाही पोचला. तसं या ठिकाणी आपली ही घंटा आत वाजते सारखी, पण अजून आपल्याला आवाजच येत नाही त्याचा. म्हणून कसं आहे? बाहेरच्या ह्याच्यातच रमलोय. तो खेळात रमला आणि आम्ही कुठं रमलो? हे पंचेंद्रियाच्या विषयाच्या खेळात अडकलो. म्हणून त्या ठिकाणी इतके गर्क झालं की आतली घंटा ऐकूच येईल. आत्मानुभूती घेण्यासाठी तत्पर होईना. मग शिक्षा काय मिळते? 4 गतीची भ्रमंती. अशा रीतीने या गतीतून त्या गतीत, या शरीरातून त्या शरीरात ही सारखी भ्रमंती चालली आहे. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय वाटलं पाहिजे? कर्मरूपी इंधन गोळा केले म्हणजे खूप मोठं संकट गोळा केले असं समजायचं. कारण का तर कर्म सतत येत आहेत आणि ते काय इंधन म्हटलं की जर त्याला ज्ञानाची अग्नी लावली, ध्यानाची अग्नी लावली तर, नाहीतर ते अजून इंधन बनतच नाही आपलं, ते अजून वाढतच चाललंय. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक समय स्वभावात राहिलं तर हे आकुलता नष्ट होते. आता 49 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. अविद्या विदुरम ज्योती परम ज्ञानमयम महत् तत्प्रष्टव्यम तदेष्टव्यम तद्रष्टव्यम मुमुक्षुभिः. मग काय सांगितलं या ठिकाणी? अविद्याभिदूरम ज्योतिः. मग अत्यंत श्रेष्ठ, महत् म्हणजे काय सांगितलं? अत्यंत श्रेष्ठ ज्ञानमयम, ज्ञानमय परम ज्योती आहे ही. अविद्याभिदूरम, आणि संपूर्ण अंधकाराला नष्ट करणारी अशी जी विद्या आहे त्या विद्येच्या द्वारे काय होतं? आपोआपच अविद्येपासून दूर होती ही परमज्योती. तत् म्हणजे म्हणून ते मुमुक्षुभिः, मुमुक्षुंनी तत्प्रष्टव्यम, त्याची चर्चा करावी, तत् एष्टव्यम, त्याचीच इच्छा करावी,
आणि तद्रष्टव्य म्हणजे त्याचाच अनुभव घ्यावा. काय काय सांगितलं? जे आपलं परमज्योती आहे म्हणजे तेजपुंज ज्ञान आहे आणि तिथं सर्व अविद्येचा अंधकार लयाला जातो. म्हणून सतत आपल्याला त्या परमज्योतीविषयी विचारणा केली पाहिजे, त्याचीच कुशलता विचारली पाहिजे आणि त्याविषयीच इच्छा केली पाहिजे आणि तेच पाहिलं पाहिजे, म्हणजे त्याचा अनुभव केला पाहिजे. कुठल्या? शाश्वत ज्ञानस्वरूप असलेल्या कारण परमात्म्याचं. हे जर झालं तर कुठलीच अविद्या राहणार नाही. कोणती अविद्या आहे ते उदाहरण सांगितलं होतं ना एक, की ज्या वेळेस दोन एकत्र आलेले आहेत, बौद्ध धर्म श्रेष्ठ की जैन धर्म श्रेष्ठ. बौद्ध गुरु आले आणि जैन गुरु आले. मग त्यावेळेस ज्याने वादामध्ये जिंकेल त्याचा धर्म श्रेष्ठ. पण जैन गुरु काय पराजित होत नाही हे बौद्ध गुरूंना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी काय कला वापरली, त्यांनी त्याला नदीच्या काठी नेलं आणि काय सांगितलं की ही काड्याची पेटी कुठल्या दिशेने वाहते, नदीच्या कुठल्या दिशेने वाहते असं विचारल्यावर त्यांनी काय सांगितलं, तर ती जिथं प्रवाह आहे त्या दिशेने वाहते असं सांगितलं. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहून दाखवली बौद्ध गुरु. मग त्यावेळेस जैन गुरु काय म्हणाले, ही काय विद्या आहे का, ही अविद्या आहे. म्हणजे तुम्ही अशा प्रकाराने अनेक ज्या अविद्या आहेत त्या शिकून काय करणार, कुठेतरी जय आणि पराजय असं म्हणणार. सिद्धांताचं फक्त बोला, त्याला सोडून बाकीचं काय आपल्याला प्रयोजन नाही, अविद्येशी काय प्रयोजन नाही. आणि जर तुम्हाला अविद्याच पाहिजे असेल तर ते सुद्धा मी करून दाखवतो. म्हणजे इकडून जात असली तर इकडून वाहून दाखवायची, किंवा हातात काय मेलेला प्राणी म्हणजे चिमणी मेलेली आहे की जिवंत आहे विचारायचं, मग जिवंत आहे म्हटलं की मारून टाकायचं आणि मेलेली म्हटलं की सोडून द्यायचं. मग अशा रीतीने ही कला म्हणजे काय, ही अविद्या झाली सगळी. खोटं करायचं ना, त्यांना विचारायचा प्रश्न की ही चिमणी हाता मुठीतली जी आहे ती दिसत नाही, ती जिवंत आहे की मेलेली, उत्तर सांगा. मग त्यांनी उत्तर सांगितलं जिवंत आहे, की आत मुठीने दाबून तिला काय करायचं, मारायचं आणि मग बघा खोटं झालं की नाही तुमचं म्हणायचं. ही सगळी अविद्या आहे, ह्याला विद्या म्हणायचं नाही. मग त्यावेळेस ते जैनाचार्यांनी त्यांना एका शब्दातच सांगितलं की अशा अविद्या हजारो आहेत आणि सगळं आनंदिकापासून ह्यावरच सगळं चाललेलं आहे. आपल्याला सिद्धांताशी प्रयोजन आहे आणि अविद्येशी प्रयोजन असेल तर मला तुम्ही बोलवू नका, जे म्हणजे वादविवाद करायला. मग त्यावेळेस तिथं बौद्ध हरलेले आहेत आणि मग त्यांनी ते स्वीकारलं की जैन धर्मामध्ये मूळ बेस कसा, शांतीला कारण आहे. मग तसं या ठिकाणी काय सांगितलंय की तेच विचार, त्याच्याशीच प्रयोजन ठेव आणि तेच पहा आणि त्याचीच इच्छा कर की जे तुला परमविद्ये म्हणजे ती विद्या तुझ्या आनंदाला म्हणजे अतींद्रिय आनंदाला कारण आहे. कारण का तर जोपर्यंत म्हणजे आपल्याला सगळे जीव दिसत आहेत आनंदासाठी धडपड करतायत, म्हणजे इच्छा करतायत पण उपाय मात्र कोणी करत नाही. मग तिथं काय आहे सांगितलं, उपाय का करत नाही, तर संस्कार अपायाचे आहे. त्यामुळे अपायात लक्ष जाते, उपायात लक्ष जात नाही. म्हणून आम्ही कुठले संस्कार करायचे, सतत संस्कार. फक्त उपाय म्हणजे माझा आत्माच साध्य आहे आणि माझा आत्माच साधन आहे. काल काय सांगितलं होतं 215 नंबरच्या गाथेमध्ये, हेतू काय सांगितला होता, ज्ञानी इच्छा करत नाही तिन्ही काळच्या परिग्रहाची, त्याला हेतू काय सांगितला होता, अज्ञानमय भावाचा अभाव असल्यामुळे. हा हेतू किती सुंदर सांगितलाय, न्याय भरलाय त्याच्यामध्ये. अविनाभाव संबंध आहे. अज्ञानमय भावाचा अभाव असल्यामुळे ज्ञानी तिन्ही काळच्या परिग्रहाची इच्छा करत नाही. म्हणजे एवढंच फक्त आपल्या अंतरंगामध्ये बिंबवायचंय
मला जर कुठल्या परिग्रहाची इच्छा झाली तर मी अज्ञानी झालो, लगेच काय विचार करायचा आहे? मी ज्ञानी राहिलो नाही, अज्ञानी झालं. म्हणजे सगळे अज्ञानमय भाव आहेत. कारण ज्या अज्ञानाचा विषय करतो आणि ज्या अज्ञानाची इच्छा करतो, अज्ञान म्हणजे काय? ज्ञान गुणाने रहित असलेल्या ह्या परपदार्थाची इच्छा करतो, तर ते अज्ञानमय भाव झाले. कारण ते अज्ञान आहे, तू पण त्याच्या नादी लागला, त्याचा विषय करतोय, म्हणजे तू सुद्धा अज्ञानी झाला. म्हणून अज्ञानमय भावाचा अभाव आहे. मग कोणी म्हणेल की चेतन परिग्रहाची इच्छा करतो, तो तर ज्ञानी आहे की नाही, त्याच्यात ज्ञानगुण आहे की नाही. पण तो ज्ञानगुण सुद्धा कसा आहे? आपल्यासाठी तो ज्ञानगुण कसा आहे? दुसऱ्याचा ज्ञानगुण आपल्यासाठी प्रयोजनभूत नाही. म्हणून तो माझ्या अपेक्षेने अविद्या, माझ्या अपेक्षेने अज्ञान. कारण का तर मला त्यातनं एक अविभाग प्रतिच्छेद जरी आला असता तर मग मी म्हटलं असतं मला ते उपयोगी आहे. पण एकही अविभाग प्रतिच्छेद परद्रव्याच्या ज्ञान गुणातून येत नाही. जसं आपल्यासाठी दुसरा जीव कसा आहे? अजीव आहे. म्हणजे आपल्या अपेक्षेने अजीव, पण त्याच्या अपेक्षेने जीव आहे. कारण त्याच्यासाठी त्याचं द्रव्य उपयोगी आहे, पण माझ्यासाठी किंचित मात्रही नाही. म्हणून मी कसा आहे? मित. मित आणि अमित. न्यायदीपिकेचं मंगलाचरण. मित मध्ये काय सांगितलं? मर्यादा. अमित म्हणजे अमर्याद. माझ्यासाठी मी अमर्याद आहे, अमर्याद भोग घेतो माझ्या स्वरूपातून. पण दुसऱ्यासाठी मी कसं आहे? मिता. माझं पण दुसऱ्याला देत नाही म्हणून मित, आणि दुसऱ्याचं पण माझ्यात घेत नाही म्हणून मित. मग हे समजलं तर आपल्याला सहज काय लक्षात येईल की आपण फक्त कल्पनेतूनच सुखी आणि दुःखी होतो. म्हणजे सगळी अविद्याच फक्त गोळा करतो. म्हणून आता मला एक क्षण सुद्धा अविद्येमध्ये राहायचं नाही. आता मी प्रत्येक समय ज्ञान स्वरूपाचंच वेदन करणार. आता 50 नंबरचा श्लोक सांगताय. जीवोन्य पुद्गलश्चान्य इत्यसो तत्त्वसंग्रह यदन्यदुच्यते किंचित् सोऽस्तु तस्यैव विस्तरः. काय सांगितलं? जीवः अन्यः पुद्गलः च अन्यः. जीव भिन्न आहे आणि पुद्गल भिन्न आहे, असो तत्वसंग्रह. हाच तत्वाचा काय आहे? संग्रह म्हणजे सार आहे. यत् किंचित अन्यत् उच्यते, याशिवाय जे काही सांगितलं जातं, सह तस्यैव विस्तार, तर ते सर्व याचाच विस्तार आहे. कशाचा विस्तार आहे? जीव भिन्न आहे आणि पुद्गल भिन्न आहे. म्हणजे एवढंच फक्त एका वाक्यात धर्म आहे. आणि ह्याला सोडून जर आणखीन काही विस्तार केला तर ह्याचा सगळं विस्तार म्हणजे ह्याचा सगळा सार येणार आहे. ह्याला सोडून दुसरं काहीच नाहीये. भेद विज्ञान एका शब्दात सांगितलं. त्या भेद विज्ञानात काय काय आलं? त्या भेद विज्ञानात सर्व काही आलं. मग कसं आहे? मी सदैव परिपूर्ण आहे. मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही. मग आता ह्याचाच विस्तार करायचं म्हटलं तर किती दृष्टांत येतील, किती प्रकारची उदाहरणं येतील आणि किती प्रकारची वाक्य येतील. पण ज्याला जशी बुद्धी असेल तो त्या पद्धतीने विस्तार करून जाणे. तर म्हणून आपल्याला प्रत्येक समय कसा विचार केला पाहिजे की इष्टाचा उपदेश, एकच नाव काय त्याचं? इष्टोपदेश. म्हणजे तिथं समास केला त्यामध्ये सुद्धा. कारण का तर जेवढं संक्षिप्त करता येईल तेवढं त्याच्यातून मला फक्त स्वभावाकडे जायचंय. मग इष्ट काय आहे माझा? इष्ट काय सांगितलं? प्रवचन सार मध्ये गाते ना, इष्ट पप्पा इठे विषय. इष्ट विषयाला प्राप्त करून ते केवली भगवान काय झाले? आता एवढे अनंत चतुष्टयाला प्राप्त झाले की आता त्यांना अनिष्ट राहिलं नाही. कोणतं अनिष्ट? जन्म मरण हे अनिष्ट, आणि स्वतःला जाणणं, अनंत चतुष्टयाला प्राप्त होणं हे इष्ट. अशा रीतीने
इथं इष्टाचा उपदेश देत आहेत, म्हणजे संसार सांगत नाहीत. काय सांगतात? स्वरूप सांगतात. सतत स्वतःचं स्वरूप जाणून आनंदाला प्राप्त व्हा म्हणून सांगतात.